नमस्कार, आपण बघत आहात समृद्ध भारत न्यूज लाईव्ह। मुख्य संपादक नजीम शहा। मौजे करखेड तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे बस स्टॉप ते मारुती मंदिर व खुनेवाड यांच्या घरापासून ते बिदर रोड तसेच किशन पांचाळ यांच्या घरापासून ते नामदेव अल्लेडवाड यांच्या घरापर्यंत नुकतेच सीसी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। मात्र सदरील काम व कामाचा दर्जा अत्यंत बोगस असल्याकारणाने सदरील काम कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात येत आहे व यासाठी किती निधीचा खर्च होत आहे याविषयी माहिती संबंधित ग्रामसेवक निखिल कोठारे यांना विचारले असता त्या कामाचा मी स्वतः ठेकेदार आहे, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे आम्हा नागरिकांना उद्धट भाषेत बोलून सीसी रस्त्याचे काम पूर्ण केले। सदरील चौकशी क्वालिटी कंट्रोलकडे देऊन कामाचा दर्जा व त्याची चौकशी करावी अशी मागणी संबंधित दिनांक 8/10/2024 रोजी पंचायत समिती देगलूर कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत असल्याबाबतचे उपोषणकर्त्यांनी सांगितले। अधिकाऱ्यांचा उद्धटपणा हा बोगस कामांना उभारी देत असल्याची खंतही यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले। उपोषणकर्त्यात माधव पुंडलिक शिंदे, गफूर साब पिंजारे, लक्ष्मीकांत गणपत कोंडावार, बालाजी मलकागोड खुनेवाड, विठूपंत नागनाथ वंकलवार, माधव मारुती मंदिलवार, संभाजी नरसिंगराव जाधव, किशोर देवीदास बंडे, बालाजी गंगाराम गुज्जरवार, अरुण बालाजी उपलंचवार यांच्या सह्या आहेत। हे आता मौजे करखेड येथे विठ्ठल लोलपे ते नरसिंह उपलंचवार यांच्या घरापर्यंत अंदाजा हे 200 मीटरचे अंदाजा काम झालेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा एक अजून नागनाथ रुद्रावार ते साईनाथ गुज्जरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर किशन पांचाळ ते साईनाथ गुज्जरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे। हे तिन्ही कामं जे आहे ते असेच कामं झालेले आहेत। ते स्थगिती देऊन म्हणजे आपण आपलं केले व्हिडिओला शिवला त्याच्यानंतर हे थांबलेलं नाही। गुत्तेदार आणि ग्रामसेवक यांना तुम्ही बोलला, गुत्तेदार ग्रामसेवकाला सुद्धा अर्ज दिलेला आहे, बोललेला आहे। गावाचे सरपंचाला सुद्धा आता ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे। अर्ज दिलेल्या किंवा एक पहिले निवेदन तुमचं किंवा तारीख ग्रामपंचायतला 17/9 दिलेला आहे, 18 तारखेला दिलेला आहे। तुम्हाला त्याच्यानंतर काय जबाब त्याच्याकडून आला? वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष मी सांगितलंय बाबा, करखेडला बस स्टँडला काम होतं, विठ्ठल लोलपे ते मारुती मंदिरकडे तिकडे काम चालू आहे। हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। जेसीपी लावलं नाही, डबर बरोबर नाही, वाळू बरोबर नाही, गिट्टी बरोबर नाही, सिमेंट बरोबर नाही। तर मी सरपंचाला न विचारता ग्रामसेवकाकडे आलो तर ग्रामसेवकाकडे उत्तर काय देते, तुझ्यानं काय करून घ्यायचं करून घे, ठेकेदार मी आहे, हे उत्तर दिला त्यानं। मग नंतर त्याला जेव्हा दिलो, नांदेडला दिलो, शिवला डिप्टी शिवला त्यांचं पत्र यांना चौकशी करा म्हणून, तर दिले एक इंजिनियर आणि उमाटे साहेब आले, त्यांच्या मनमाने कारभार केले। पण तिथल्याच गावातले मला म्हणले मारुती दौलतराव कांबळे कोण आहे? सर मी आहे, नमस्कार म्हणलो। तर काय तुमची बानगडी आहेत म्हणलं, तर त्यानं सांगितले सर हे निकृष्ट दर्जाचं काम आहे, मी का तुम्हाला काही म्हणलो नाही। त्याने म्हणले की फोटो काढा। मी म्हणलो असं बोर्ड दाखवलो। ते करखेडला काम होते ते अगदी बोगस आणि सर्वांच्या लक्षात येतात त्यांनी ग्रामसेवक साहेबांकडे तक्रार म्हणजे अर्ज केलं, ते काम बोगस होत आहे, याची चौकशी झाली पाहिजे, काम थांबवून चौकशी होऊन नंतर तुम्ही काम चालू करा असे म्हणत पहिले सांगितलं होतं। हा काम चालू अर्ध झाला होता, त्याच्यावर सोलिंग वगैरे व्यवस्थित नव्हती, मुरुम नव्हती, दबाई नव्हतं। मग अर्ज दिलो तर 18 तारखेला आम्ही BDO साहेबांना द्यायला आलो। ग्रामसेवक साहेब इथं होते, गुत्तेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत अशा काही गोष्टी विचारलो, आम्ही माहिती विचारलो समजा त्यांची, म्हणजे त्या स्थगितीचं आम्ही बोगस काम व्हायले काय झालं त्याचं विचारता त्यांनी म्हणते ते काम मी स्वतः ठेकेदार आहे, त्याचा ठेकेदार मी